गेल्या 5 वर्षात बंगालच्या उपसागरात अनेक चक्रीवादळ निर्माण झाली असली तरी त्यापैकी मोजक्याच चक्रीवादळांचा महाराष्ट्रावर परिणाम झालाय। 3 जून 2020 ला निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन धडकलं होतं। या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे आणि पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना फटका बसला। अनेक ठिकाणी शेतमालाचं नुकसान, झाडं उन्मळून पडणं आणि वीज पुरवठा खंडित होणं यासारख्या घटना घडल्या। 129 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणारं हे पहिलं तीव्र चक्रीवादळ होतं। त्यानंतर 2021 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केलं होतं। सुरुवातीला केरळ, कर्नाटक या राज्यांना या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता। गुजरातकडे सरकताना तोक्ते वादळाने कोकण किनारपट्टी भागालाही मोठा तडाखा दिला। याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर 2023 मध्ये अरबी समुद्रातून आलेल्या बिपरजॉय वादळामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला मोठा फटका बसला होता। या चक्रीवादळातील वाऱ्यांची तीव्रता ताशी 45 ते 50 किलोमीटर असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पालघर शिवाय महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांवरही या वादळाचा परिणाम झाला होता। आता 2025 मध्ये आलेल्या दितवाह चक्रीवादळाचा भारतातील काही राज्यांमध्ये परिणाम होत असला तरी थेट याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नसल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी सुद्धा हवामान खात्याकडून काही भागांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा, काळजी घ्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी, अशाच अपडेट्ससाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।